नमस्कार. मी सुजित हांडोरे, राज्यशास्त्र विभाग केटीच्या महाविद्यालय नाशिक. TYBA या वर्गाकरता जेनरिक इलेक्टिव्ह नावाचा एक नव्याने कोर्स या वर्षीपासून सुरुवात करण्यात आला आहे. या कोर्समधील जे काही चौथं युनिट आहे सिव्हिक एज्युकेशन, या सिव्हिक एज्युकेशनच्या लेक्चर सिरीजमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपल्याला सामाजिक न्याय ही संकल्पना समजून घ्यायची आहे. सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय आहे, कशाला सामाजिक न्याय म्हणायचं, सामाजिक न्याय या संकल्पनेचे जे काही बहुआयामी जी काही संकल्पना आहे, त्याचे वेगवेगळे जे काही पैलू आहे, जे काही वेगवेगळे आयाम आहे, ते आयाम आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतून कशा प्रकारे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याकरता ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे, त्या तरतुदींची माहिती आपल्याला या सेशनमध्ये घ्यायची आहे. सर्वात प्रथम आपण सामाजिक न्याय ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेऊया. सामाजिक न्यायाची व्याख्या करत असताना अशी व्याख्या करण्यात आलेली आहे, सामान्यतः समाजमान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय आहे. जे समाजमान्य मूल्य आहे त्या समाजमान्य मूल्यांवर जी काही न्यायाची संकल्पना आधारित आहे त्याला सामाजिक न्याय असं म्हटलं जातं. त्याचबरोबर समानतेला, इक्वॅलिटीला केंद्रभूत मानून न्यायाची जी काही मांडणी करणारा जो काही विचार आहे त्यालाही सामाजिक न्याय असं म्हटलं जातं. समानता, इक्वॅलिटी ही संकल्पना केंद्रभूत मानून जी काही न्यायाची संकल्पना मांडली जाते त्याला सामाजिक न्याय असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने सामाजिक न्यायाची संकल्पना मराठी विश्वकोशामध्ये करण्यात आलेली आहे. आता आपल्याला सामाजिक न्यायाचे प्रकार काय आहेत तर ते सामाजिक न्यायाचे प्रकार समजून घ्यायचे आहे. सामाजिक न्यायाचे दोन प्रकार प्रामुख्याने पाडले जातात. पहिला जो प्रकार आहे त्याला औपचारिक न्याय असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे त्याला अनौपचारिक न्याय असं म्हटलं जातं. तर औपचारिक न्याय म्हणजे काय, तर सामान्यतः न्याय संस्थेद्वारे कायद्यातील तरतुदीनुसार दोषी व्यक्तींना शिक्षा करणं, दंड करणं, हा जो काही न्यायाचा जो काही प्रकार आहे, सामाजिक न्यायाचा जो प्रकार आहे त्याला औपचारिक न्याय म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीने केलेली कृती ही जर समाजहिताच्या विरोधात असेल, व्यक्तीने केलेलं वर्तन, व्यक्तीने केलेली कृती ही एकूण समाजाच्या हिताच्या विरोधात असेल, तर अशा वेळी कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाकडून त्या व्यक्तीच्या कृतीला अन्याय असं म्हटलं जातं आणि मग त्या व्यक्तीला ती जी काही कृती आहे त्या कृतीला त्या व्यक्तीला दोषी ठरवून त्या कृती करता त्याला शिक्षा दिली जाते किंवा दंड दिला जातो. तर अशा प्रकारे व्यक्तीने केलेली कृती ही समाजहिताच्या विरोधात आहे का याची पडताळणी करून त्या कृतीला न्याय अन्याय या चौकटीमध्ये टाकलं जातं आणि जर ती कृती ही समाजहिताच्या विरोधी असेल म्हणजे अन्याय असेल, अन्यायकारक असेल तर त्याला न्याय संस्थेकडून शिक्षा दिली जाते. म्हणजे एकंदर कायदेशीर किंवा गुन्हेशास्त्राशी निगडीत ही न्यायाचा हा प्रकार निगडीत आहे. दुसरा प्रकार आहे अनौपचारिक न्याय. यामध्ये जो नैतिकता आणि राजकीय परिस्थिती संबंधित आहे. न्यायाचा हा जो काही प्रकार आहे तो नैतिकतेशी आणि राजकीय परिस्थिती संबंधित आहे. यामध्ये समाजाने निर्माण केलेली कोणतेही कृत्रिम जे काही भेदभाव आहे ते दूर करून समाजातील संसाधनांचे नैतिकदृष्ट्या समर्थनीय ठरेल अशा पद्धतीने वितरण करणे म्हणजे सामाजिक न्याय, असा सामाजिक न्यायाचा अर्थ इथे घेतला जातो. अनौपचारिक जो काही न्याय आहे या प्रकारामध्ये प्रामुख्याने समाजाने जे काही मानवनिर्मित धर्म, जात, पंथ, लिंग, प्रदेश, भाषा या आधारावर जे काही आपापसामध्ये जे काही भेदभाव निर्माण केलेले आहे ते भेदभाव नष्ट करून समाजातले जे काही नैतिक दृष्ट्या समाजमान्य अशा आधारावर संसाधनांचं वितरण करणं म्हणजे सामाजिक न्याय, अशी ही सामाजिक न्यायाचा अनौपचारिक प्रकार आपल्याला सांगता येईल. संघटित समाज जीवनामध्ये राहण्याचे व्यक्तीला जे काही लाभ होतात ते समाजातील विशिष्ट वर्गापुरता मर्यादित न राहता सर्वसाधारण व्यक्ती, विशेषतः निर्बल व निर्धन वर्गांना त्यांचा योग्य हिस्सा मिळणे जेणेकरून ते सुखाने व सन्मानाने आणि निश्चित जीवन प्राप्त करू शकतात, हाही विचार या अन्य सामाजिक न्यायाच्या अनौपचारिक या प्रकारामध्ये दडलेला आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक न्यायाचे प्रकार पाहत असताना औपचारिक आणि अनौपचारिक या दोन प्रकार आपल्याला पाहता येतील. सामाजिक न्यायाचे जे काही दोन प्रकार पडतात त्या प्रकारांची चर्चा केल्यानंतर सामाजिक न्याय ही जी काही संकल्पना आहे ही बहुआयामी संकल्पना आहे. सामाजिक न्याय असा आपण ज्यावेळी शब्द प्रयोग करतो
त्या शब्दप्रयोगाला वेगवेगळे पैलू आहेत. ते वेगवेगळे पैलू काय आहे किंवा सामाजिक न्याय संकल्पनेचे वेगवेगळे अर्थ काय, त्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. पहिलं असं आहे की व्यक्तीच्या, समूहाच्या किंवा समाजाच्या संदर्भात सर्वांना समप्रमाणात न्याय मिळाला आहे किंवा नाही, अन्याय झाला आहे का, झाल्या असल्या त्याची कारणमीमांसा करणं, हाही मुद्दा सामाजिक न्याय या संकल्पनेमध्ये अंतर्भूत होतो. म्हणजे सर्वांना समप्रमाणात न्याय मिळाला आहे का, याच्या आधारावर सामाजिक न्याय ही संकल्पना बऱ्याचदा वापरली जात असते. दुसरं आहे, ज्यांचे ज्यांचे जे हक्क आहे, जे मालकीचे आहे, ते त्या व्यक्तीला, त्या समूहाला, त्या गटाला ते मिळाले आहे का, हा न्याय योग्य वितरणाच्या संदर्भात आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा वापर करत असताना प्रत्येक व्यक्तीला त्याचे जे काही हक्क आहे, त्याच्या जे काही मालकीचे आहे, ते त्याला मिळालं आहे का, त्याला ते प्राप्त झाले असेल आहे का. जर प्राप्त झाले असेल तर त्याला न्याय म्हटलं जातं, आणि जर प्राप्त झालं नसेल तर त्याला अन्याय असं म्हटलं जातं. तर एकंदर वितरणाच्या संदर्भात हा सामाजिक न्यायाचा अर्थ इथे घेतलेला आहे. पुढचा आहे, सामाजिक न्यायाचा प्रश्न अन्यायाच्या कारवाईबाबत उद्भवतो. गुन्हेगारांकडून झालेले नुकसान पुरेसे भरून मिळाले नाही म्हणून त्याला न्याय मिळाला नाही, असाही एक समज सामाजिक न्यायाच्या संदर्भात केला जातो. प्रामुख्याने समाजामध्ये जे काही गुन्हेगार आहे किंवा जे काही समाजाकडून समाज हिताच्या विरोधी जे काही कृत्य आहे, असं कृत्य झाल्यानंतर तो जो काही पीडित व्यक्ती आहे, तो जो काही पीडित समूह आहे, त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे. ती नुकसान भरपाई मिळाल्यानंतर ती जर पुरेशी नसेल तर त्याला अन्याय असं म्हटलं जातं. तर हाही एक सामाजिक न्यायाचा विचार इथे अंतर्भूत केलेला आहे. त्याचबरोबर धर्म, वंश, पंथ, संपत्ती, प्रतिष्ठा, पदव्या यामुळे होणारी विषमता नष्ट करून सर्वांना मूलभूत हक्क संविधानाने समान पद्धतीने बहाल केलेले आहे. तसेच सर्वांना कायद्याचे समान संरक्षणही देण्यात आलेले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणं ही सुद्धा सामाजिक न्याय आहे. आपल्याकडे संविधानाने मूलभूत अधिकार देत असताना धर्म, जात, पंथ, लिंग, प्रदेश या आधारावर कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला आपल्या सर्वांगीण विकासाची समान संधी देण्यात आलेली आहे. समान संधी देणं, कोणताही भेदभाव न करता त्या व्यक्तीला, त्या समूहाला विकासाची सर्वांगीण संधी देणं म्हणजे सामाजिक न्याय. हाही एक सामाजिक न्यायाचा अर्थ समाजामध्ये रूढ झालेला आहे. त्याचबरोबर समन्यायाने जे काही वितरण करत असताना जे गट, समूह दुर्बल आहेत, गरीब आहे, निराधार आहे, अशांना प्राधान्याने विचार करणं, हा सुद्धा सामाजिक न्याय आहे. समन्यायाने समाजामध्ये वितरण करत असताना जे गरीब आहे, जो समूह मागासलेला आहे, प्रस्थापित समाजापेक्षा तो वेगळा आहे, अशा समूहाला प्राधान्य देऊन त्यांना प्रस्थापित समूहाच्या बरोबर आणण्याकरता ज्या काही कृती किंवा जे काही विशेष तरतुदी केल्या जातात, हा सुद्धा सामाजिक न्यायाचा विचार आहे. कारण जोपर्यंत मागासलेला, अविकसित समाजाला प्रस्थापित समूहाच्या बरोबर आणण्याकरता विशेष तरतुदी केल्या जात नाही, तर तोपर्यंत ते जो काही मागासलेला समाज आहे तो त्या प्रस्थापित समाजाशी स्पर्धा करू शकत नाही. म्हणजे विशेष सद्दींचा सिद्धांत, विशेष पक्षपात हे जे काही शब्दप्रयोग वापरले जातात ते सुद्धा सामाजिक न्याय या संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक न्याय ही संकल्पना वापर करत असताना तिचा ह्या वेगवेगळ्या अर्थांनी किंवा ह्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये सामाजिक न्याय ही संकल्पना वापरली जाते. म्हणून सामाजिक न्याय ही एक बहुआयामी संकल्पना आहे. या संकल्पनेला वेगवेगळे पैलू आपल्याला असलेले दिसून येतात. मग सामाजिक न्याय ही संकल्पना समजून घेतल्यानंतर भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्याय या संकल्पनेचा कसा अंतर्भाव केलेला आहे, हे आपल्याला याची चर्चा आपण इथे करणार आहोत. भारतीय संविधानाचा जो काही सरनामा आहे, त्या सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सरनाम्यातून भारतीय राजकीय व्यवस्थेची जी काही उद्दिष्ट आपल्याला लक्षात येतात, त्या उद्दिष्टांपैकी पहिलं उद्दिष्ट तिथे सांगितलेलं आहे, न्याय निर्माण करणं. भारताचा जो काही राजकीय व्यवस्था आहे, त्या राजकीय व्यवस्थेची उद्दिष्ट काय असतील याची चर्चा सरनाम्यामध्ये केलेली आहे किंवा सरनाम्यामधून
तिथे स्पष्ट होतात. ती जी काही उद्दिष्टांची यादी तिथे स्पष्ट केलेली आहे, त्यापैकी पहिलं उद्दिष्ट सांगितलेलं आहे न्याय निर्माण करणं. मग तो कोणता न्याय निर्माण करायचा आहे? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय निर्माण करणं हे इथल्या राजकीय व्यवस्थेचं उद्दिष्ट असेल, असं सरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. मग हे जे काही सरनाम्यातून जे काही उद्दिष्ट सांगितलेलं आहे, न्याय निर्माण करणं, न्यायाची प्रस्थापना करणं, या उद्दिष्टाच्या साध्यतेकरता आपल्या संविधानामध्ये जी काही मार्गदर्शक तत्व आहे, त्या मार्गदर्शक तत्वांमधून सामाजिक न्याय निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. मार्गदर्शक तत्वांचा संकल्पनेमध्ये राज्यसंस्थेने काय करणं अपेक्षित आहे, राज्यसंस्थेने धोरण निर्मिती करत असताना, इथे कायदे तयार करत असताना, पॉलिसी ठरवत असताना काय करणं अपेक्षित आहे, याची चर्चा मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे. आणि मार्गदर्शक तत्वांचं जर आपण वर्गीकरण केलं, त्यातला आशय लक्षात घेतला, तर त्या मार्गदर्शक तत्वांमधील काही तत्व अशी आहे की ज्या तत्वांच्या माध्यमातून संविधानाला इथे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करायची आहे. मग सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेकरता कोणती मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहे, त्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. कलम 38 मध्ये असं म्हटलेलं आहे की सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाने युक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करून लोककल्याण साधणे. म्हणजे राज्यसंस्थेने काय करायचंय, तर असा समाज व्यवस्था निर्माण करायचा आहे की ज्या समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय निर्माण झालेला असेल आणि तो समाज निर्माण करून मग लोककल्याण साधायचं आहे. राज्यसंस्थेने काय करावे, तर एक प्रकारे राज्यसंस्थेला हे केलेलं मार्गदर्शन आहे. तर राज्यसंस्थेने हे केल्यानंतर समाजामध्ये न्याय प्रस्थापित होईल. उत्पन्न, दर्जा, सुविधा, संधी याबाबत समाजामध्ये जी काही विषमता आहे, ती विषमता संपवणं, असं कलम 38 मधून मार्गदर्शक तत्व स्पष्ट होतं. त्यानंतर कलम 39 नुसार सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी द्यावी. राज्यसंस्थेने काय करणं अपेक्षित आहे, तर कलम 39 नुसार राज्यसंस्थेने सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी द्यावी. त्याचबरोबर गरीब जो काही व्यक्ती आहे, त्या गरीब व्यक्तीला मोफत कायदेविषयक सहाय्य प्राप्त करून देणं, या पद्धतीने राज्यसंस्थेने कारवाई करावी, ही अपेक्षा इथे ठेवण्यात आलेली आहे. कलम 41 नुसार बेकारी असेल, वृद्धत्व असेल, आजारपण असेल किंवा अपंगत्व असेल, अशा परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळावे आणि कामाचा व शिक्षणाचा अधिकार मिळावा, या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. जे काही बेरोजगार व्यक्ती असेल किंवा जे काही वृद्ध व्यक्ती आहे, आजारपण असेल, अपंगत्व असेल, या कालखंडामध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये, परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला सरकारकडून, शासनाकडून सहाय्य मिळालं पाहिजे, जेणेकरून तो व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकेल. म्हणून बेकारी असेल, वृद्धत्व असेल, आजारपण असेल किंवा अपंगत्व, याकरता, अशा लोकांकरता शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा किंवा वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. कलम 42 नुसार कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी वातावरणाची हमी द्यावी, हे राज्यसंस्थेला इथून सुचवलेलं आहे. तसेच स्त्रियांना मातृत्व सहाय्य मिळवून देण्याची तरतूद करण्यात यावी, हा एक प्रकारे राज्यसंस्थेला सल्ला इथे देण्यात आलेला आहे. मार्गदर्शक तत्वांची चर्चा करत असताना कलम 43 नुसार सर्व कामगारांना वाजवी वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक आणि सांस्कृतिक संधी देण्यात यावी, अशी तरतूद तिथे करण्यात आलेला आहे. कामगार वर्गाने जे काही श्रम केलेले आहे, त्या श्रमाचा त्याला योग्य मोबदला मिळणं इथे अपेक्षित आहे. त्या माध्यमातून त्याचं जीवनमान कसं सुधारेल, त्याचं जीवनमान कसं श्रेयस्कर ठरेल, या दृष्टीने राज्यसंस्थेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. कलम 46 नुसार समाजातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग या घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक विकासाला विशेष हातभार लागेल आणि त्यांचा सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण होईल, अशा प्रकारच्या तरतुदी राज्यसंस्थेने करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांचा एकाच वेळी एका बाजूने त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकासही साध्य होईल आणि त्यांचं शोषणापासून किंवा अन्यायापासून बचाव होईल, संरक्षण होईल, या दृष्टीने राज्यसंस्थेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. कलम 47 नुसार लोकांचा आहार आणि जीवनमान उंचवणे, तसेच सार्वजनिक आरोग्याची जी काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था सुधारणे, या दृष्टीने राज्यसंस्थेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तर ह्या मूलभूत तत्वांच्या, मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून राज्यसंस्थेने काय करणं अपेक्षित आहे की जेणेकरून समाजामध्ये सामाजिक न्यायाची प्रस्थापना होईल, सामाजिक न्याय निर्माण होईल आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला, प्रत्येक
वर्गाला आपला सर्वांगीण विकास करण्याची संधी सर्वांना मिळेल या दृष्टीने राज्य संस्थेने काय करणं अपेक्षित आहे या विषयीच्या तरतुदी मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. यानंतर मार्गदर्शक तत्वांच्या व्यतिरिक्त संविधानामध्ये वेगवेगळ्या घटकांकरता जे मागासलेले आहे, जे दुर्बल घटक आहे, अशा वेगवेगळ्या घटकांच्या विकासाकरता विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहे. मग त्या तरतुदी काय आहे याची चर्चा आपण इथे करणार आहोत. पहिलं आहे अनुसूचित जाती व जमाती यांच्या विकासाकरता, त्यांच्या संरक्षणाकरता काही तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहे. त्या तरतुदी कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत. पहिलं आहे की अनुसूचित जाती व जमाती यांना कायदेमंडळामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. जी काही कायदेमंडळ आहे त्या कायदेमंडळामध्ये मग केंद्रीय कायदेमंडळ असेल किंवा घटक राज्यांच्या वेगवेगळ्या विधिमंडळांमध्ये त्या काय अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील यांच्याकरता राखीव जागा ठेवण्यात आलेला आहे. संसदेमध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्याकरता राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जी काही विविध घटक राज्य आहेत त्या विविध घटक राज्यांच्या विधिमंडळामध्ये त्या घटक राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथे अनुसूचित जाती व जमाती यांना राखीव जागा ठेवण्यात आलेला आहे. या अनुसूचित जाती जमातीच्या समूहांचं सुद्धा प्रतिनिधित्व कायदेमंडळात यावं याकरता ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रशासकीय सेवांमध्ये सुद्धा अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील यांच्याकरता विशेष राखीव जागा ठेवण्यात आलेला आहे. कायदेमंडळाबरोबरच त्यांचा प्रशासकीय सेवांमध्ये सुद्धा सहभाग व्हावा याकरता ही तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती जमाती यांच्या विकासाकरता राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा त्या राष्ट्रीय आयोगाची तरतूद संविधानामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या तरतुदीला अनुसरून 2003 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता दोन वेगवेगळे किंवा स्वतंत्र राष्ट्रीय आयोगांची स्थापना इथे झालेली दिसून येते. त्यानंतर केंद्र शासनाची उपक्रमशीलता. केंद्र शासनाकडून अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विकासाकरता, त्यांच्या संरक्षणाकरता वेगवेगळ्या तरतुदी किंवा विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्या माध्यमातून या अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या संरक्षण आणि विकासाची काळजी तिथे घेतली जाते. ही जी काही केंद्र शासनाची जी काही उपक्रमशीलता आहे त्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमाती या दुर्बल घटकांच्या विकासाची तरतूद संविधानामध्ये तिथे सांगितलेली आहे. त्याचबरोबर जी काही वेगवेगळी जी काही घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांना अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विकासाकरता विशेष उपाययोजना करण्याची मुभा संविधानाने घटक राज्यांना दिलेली आहे. तर अशा पद्धतीने अनुसूचित जाती आणि जमाती हा जो काही दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकाच्या विकासाकरता किंवा त्यांच्या संरक्षणाकरता या वेगवेगळ्या तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अजून काही दुर्बल घटक आहेत. त्यापैकी एक असलेला मागासवर्गीयांसाठी, ज्याला आपण इतर मागासवर्ग किंवा ओबीसी असं म्हणतो, या वर्गाच्या विकासाकरता, त्यांच्या संरक्षणाकरता, एकंदर सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेकरता काही तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहे. नागरिकांच्या कोणत्याही सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या हितासाठी विशेष तरतूद करण्याची परवानगी राज्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर राज्याच्या जे काही सेवा आहेत त्यामध्ये कोणताही मागासवर्गाचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्यांच्यासाठी नियुक्तीमध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्याचा किंवा आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांची संख्या सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांच्या विकासाकरता 1993 मध्ये राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने इतर मागासवर्गीयांसाठी घटनात्मक अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर अल्पसंख्याक समुदायाकरता काही तरतुदी इथं आपल्याकडे करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून समाजामध्ये न्याय निर्माण होईल आणि त्यांनाही त्यांच्या विकासाची संधी मिळेल, त्यांच्याही हिताचं संरक्षण होईल या दृष्टीने ह्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी अल्पसंख्याकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहे. कलम 29 नुसार भारताच्या कोणत्याही भूभागात राहणाऱ्या समूहाला जर स्वतःची भाषा असेल, स्वतःची लिपी असेल, संस्कृती असेल तर ती अबाधित राखण्याचा त्याला हक्क इथे मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलेला आहे. तसेच त्या समाज घटकाच्या संस्कृतीखेरीज इतर संस्कृती त्या समूहावर लादता येणार नाही. म्हणजे प्रत्येक समूहाला आपली स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती अबाधित ठेवण्याचा
तिचं रक्षण करण्याचं, तिचं संवर्धन करण्याचा मूलभूत हक्क कलम 29 नुसार मिळालेला आहे. त्याचबरोबर कलम 30 नुसार जे काही धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक आहे, अशा धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःचं शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या माध्यमातून आपली संस्कृती, आपली भाषा जतन करण्याचा, तिचं संवर्धन करण्याचा अधिकार कलम 30 नुसार मिळालेला आहे. हे जे काही सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार अल्पसंख्याक समुदायाकरता संविधानामध्ये जे काही सांगितलेले आहे, त्या माध्यमातून त्यांच्या विकासाची संधी आणि त्यांचं संरक्षण केलेलं आहे. अल्पसंख्याक समुदायावर बहुसंख्य समाजाचं नियंत्रण मिळणार नाही याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ह्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहे की ज्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या हिताची काळजी संविधानाने घेतलेली आहे. त्यानंतर दुर्बल घटकांची चर्चा करत असताना जे काही अँग्लो भारतीय समुदाय आहे त्यांची संख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांच्याही हिताचं संरक्षण इथे संविधानातील तरतुदींमधून केलेलं आहे. हे जे काही अँग्लो भारतीय जो काही समुदाय आहे त्यांच्याकरता कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व ठेवलेले आहे. जर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये अँग्लो भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व, पुरेसे प्रतिनिधित्व किंवा योग्य प्रतिनिधित्व नसेल, तर अशा वेळी राष्ट्रपतींकडून 2 अँग्लो भारतीय सदस्यांची नियुक्ती लोकसभेवर केली जात असते. त्याचबरोबर जे काही वेगवेगळी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांच्या विधिमंडळामध्ये सुद्धा या अँग्लो भारतीयांचे प्रतिनिधित्वाची तरतूद तिथे करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळे दुर्बल घटक आहे, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, त्याचबरोबर इतर मागासवर्ग असतील, अल्पसंख्याक समुदाय असेल, अँग्लो भारतीय समुदाय असेल, या प्रत्येक वर्गाला विकासाची समान संधी प्राप्त व्हावी, प्रत्येक वर्गाच्या संस्कृतीचं, प्रत्येक वर्गाच्या हिताचं संरक्षण व्हावं, या दृष्टीने संविधानामध्ये वेगवेगळ्या तरतुदी इथे करण्यात आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक न्यायाची संकल्पना समजून घेत असताना सामाजिक न्याय म्हणजे काय, त्या सामाजिक न्याय संकल्पनेचे जे काही वेगवेगळे आयाम आहे, जे काही वेगवेगळे पैलू आहे, ते पैलू सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे. आणि भारतीय राज्यघटनेचं जे काही उद्दिष्ट आहे की सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणं, ती सामाजिक न्यायाची प्रस्थापना करत असताना ती कशा प्रकारे करावी याकरता मार्गदर्शक तत्वांमध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे काही दुर्बल घटक आहे, जे काही मागास घटक आहे, प्रस्थापित वर्गाच्या पलीकडेचे जे काही घटक आहे, अशा वर्गांच्या विकासासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. आणि ह्या तरतुदींमधून सामाजिक न्यायाची प्रस्थापना इथे समाज व्यवस्थेमध्ये करण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकंदर सामाजिक न्यायाची संकल्पना समजून घेता येईल. धन्यवाद.